शिगाव मैदानाचा काय काय माणसं गट काढला तरी त्यांना फायनल फायनल काढले सर, कारण मोठं मैदान आहे. त्यांना काटकरवाडीची वस्त्र ज्यावेळेस नवीन गाडीत आणत होते त्यावेळेस काटकरवाडीचं लाडक्या म्हणून आणि लापाचा आणि आगाशिवनगरचा माया देवकरचा सुंदर म्हणून खोंड बारकावर आदित खोंडा चेक केलं. मी त्या गाडीवर होता म्हणजे बकासूर आणि सोन्याच्या गाडीवर. म्हणजे ते फायनलचा क्षण काय होता त्यावेळेस? मला सांगितले जोपर्यंत बाप आडले आहे तोपर्यंत जशी बैलगाडी शर्तीचा नाद, बाप ज्या दिवशी शर्तीनं बंद होईल त्या दिवशी तुमचा नाद बंद. तुम्हाला सपोर्ट भरपूर आहे आम्हाला, मानसिक सपोर्ट भरपूर आहे. कारण त्यांचं पण घरी जरी असलो नाही तरी बैलाला वज सुद्धा आणून टाकत नाही, सगळं ती सांगेल. कारण मी सगळ्या गोष्टीची आवड आहे तर सगळं आहे, नादाशिवाय काय नाही या क्षेत्रात. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चोराडे मैदानामध्ये आणि आपल्याला विठ्ठल नाना भेटलेले आहेत. नाना नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कुठल्या कुठल्या बैलांचं नियोजन केलेलं आज केलं एका ह्या गाडीचं एक नियोजन केलं, भारतच्या गाडीचं झालं. पण या गाडीचं केलं तिचं झालं नियोजन चांगलं. काय सांगाल आज मगाशी पाहिलं मयुरी त्या उंच्या त्यांनी डायरेक्ट पाया पडले तुमचे. काय सांगाल म्हणजे हे कमावलंय म्हणावं लागेल बैलगाडी क्षेत्रात? ह्यात काय आपण काय माणूस की कमावली, बाकी यात काय कमावलं नाही. मोठी मैदान येतात, वडकीचं मैदान आहे, पुसेगावचं मैदान आहे. कशा पद्धतीने पुसेगाव मैदानाच्या पण बऱ्याचशा आठवणी असतील आणि वडकीच्या मैदानाबद्दल काय सांगाल? म्हणजे काय काय मैदान मी चांगलं होतं, ते मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आहे, मैदान चांगलं होतं. आणि नाना पुसेगाव मैदानाच्या बरेचशा आठवणी आहेत तुमच्या, काय काय आठवणी आहेत सांगा जरा प्रेक्षकांना परत एकदा उजाळा करून. नाही ना, मैदान ते कसं म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रात मोठं मैदान म्हणलं तर तीच आहे. पहिल्यापासून ते मैदान मोठं आहे. बरोबर. मैदान नावाचे काय ना ते. तरी नाना तुम्ही जवळपास नाही म्हटलं तर 15 ते 20 वर्ष या ड्रायव्हर म्हणून या क्षेत्रामध्ये आहात. शिगाव मैदानाचा काय काय माणसं गट काढला तरी त्यांना फायनल काढले सर, कारण मोठं मैदान आहे नावाचे. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस बंदीच्या आधी कुठले बैला म्हणजे फायनलला घेऊन राहिलाय तुम्ही? पहिल्यांदा काटकरवाडीची वस्त्र ज्यावेळेस नवीन गाडीत आणत होते त्यावेळेस काटकरवाडीचं लाडक्या म्हणून आणि लापाचा आणि आगाशिवनगरचा माया देवकरचा सुंदर म्हणून खोंड बारकावर आदित खोंडा चेक केलं भरपूर. आणि असं म्हणतात की तुम्ही म्हटलं तसं गट काढला तर माणसाला असं वाटतं की बाबा जिंकलो आपण, आनंद. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ज्यासाठी आलो ते आपण सिद्धच केलं. तरी ज्या वासरावर किंवा बैलावर गुलाल पडला तर ते कायम म्हणजे तसं ते स्ट्रिकच चालू होती, चर्चा चालू होती. वासराचं मार्केट वाढतं, एखाद्या गरीब पैसे असला तर त्याचं 2 रुपये जास्त होतं. बरोबर. कारण आपण पाहिलं घरणिकीचा राजा म्हणजे आपलं पुसेगाव हिंद केसरीचं मैदान झालं तेव्हापासून जी गुलालाच सुरुवात झाली ते कायम राहिली म्हणावं लागेल. त्याच्या आधी एवढा चर्चेत नव्हता तो. नाही होता त्याच्या अगोदर बी बैल चर्चेत होतं. पुसेगावला कसं आहे, पुसेगाव नावाची मैदान आहे त्याच्यामुळं काही. नाना आता सध्या तुम्ही त्या गाडीवर होता म्हणजे बकासूर आणि सोन्याच्या गाडीवर, तर त्यावेळेस काय म्हणजे प्रेक्षकांचा जल्लोष नाही म्हटलं तर गर्दी एवढी भयान असते तिथं. तुम्ही पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर पब्लिक येते. त्यावेळेस काय म्हणजे ते फायनलचा क्षण काय होता त्यावेळेस? कसं आहे, पुसेगावला शक्यतो माणूस हुडकून गावत नाही, बाय चुकला तर ते लवकर गावत नाही कारण गर्दी फुल असती. बरोबर. त्याच्यामुळे तिथं फोन सुद्धा कोणाचा लागत नाही त्या यात्रेत. फायनलच्या काय आठवणी आहेत ना? म्हणजे फायनलला भरपूर आहे. तसं कसं आहे, ती मैदान नावाची कसं आहे. बरोबर. आणि तिथं राहण्याला माणसाला वासराला किमती वाढते. बरोबर. त्याच्यामुळे ते मैदान चांगलंच आहे. आणि नाना मी पाहिलं मागच्या वर्षी बरेचसे म्हणजे वासरां चांगली पळतात, ते वासरांवरती गुलाल पण पडला. तुम्ही म्हटलं तसं खरेदी पण भरपूर त्या मैदानात, खरेदी भरपूर होती आणि बरेचसे लांबून पब्लिक येते त्या मैदानाला. लांब तो क्षण विचारतो तुम्हाला. सोन्या आणि बकासूरच्या गाडीवर होता तुम्ही, काय चाललेलं मनामध्ये, काय चाललेलं म्हणजे फायनल वेळेस त्यावेळेस? काय नाही, कसं आहे माहिती आहे का, गाडी आपण आपल्या जी इमानदारी आहे ती करायची. बैलाचं काम बैल करणार आहे. बरोबर. बैल की ड्रायव्हर किती 10% करणार, बाकी सगळी 90% तर बैलच करते. पण असं पण म्हणतात ना बैल पळण्यामाग कुठेतरी ड्रायव्हरचा पण हात असतो आणि नुसतं बैल पळून चालत नाही, ड्रायव्हरचा चलाकीपणा कुठेतरी कामी येतो म्हणावं लागेल. हो, येते कामी येतेच की. तरी ना आता सध्या कलिंदर घेतलाय तुम्ही, कलिंदरला कधी काढताय मैदानात, कधी काढताय? जवळपास 8 महिन्याच वासरू आहे ना, कशा पण तयारी वगैरे कशी सुरू आहे? जोडीदार मित्रांनी दिलाय, त्यांनी जाऊन कुसमुळे त्यांनी दिलाय, म्हणजे चांगली वस्तू आली. पहिलं म्हणा आमचं पाहुण्या संबंधात नाना वस्तू पाठवली. अजून आमचं देणं घेणं सुद्धा त्या वासराचं केलं नाही आम्ही.
आणि अजून तो शब्द बोलला नाही की मला नाना वासराचे पैसे पाहिजेत म्हणून. बरं आता बी बघा तो गाडीत दुसऱ्याचा स्वतःचा एक खोंड आहे, तो खोंड भरून चालला होता. म्हणलं फायनल उस्तर जायचं नाही, त्याने खोंड खाली उतारला. नाना तुम्हाला हा प्रश्न विचारला नसेल बरेच जणांनी, विचारतो तुम्हाला. तुमचा मुलगा अभय रोज असतो तुमच्या सोबत, तुमच्या काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पाहताय आता तुम्ही, बघता कसं चाललंय, म्हणजे म्हणजे ड्रायव्हर म्हणून त्यानं करिअर करावं पुढं, करिअर कसं बघताय त्याचं? त्याला सांगितलंय जोपर्यंत बाप आडले नाही तोपर्यंत जशी बैलगाडी शर्तीचा नाद, बाप ज्या दिवशी शर्तीनं बंद होईल त्या दिवशी तुमचा नाद बंद. म्हणजे फक्त तुम्ही आहात तोवर या बैलगाडी क्षेत्रात तो असला पाहिजे. हे क्षेत्र गोरगरिबाचं राहिलं नाही राहिलं. हे सगळं मोठ्यांचं क्षेत्र झाले, गोरगरिबाचं क्षेत्र नाही. म्हणजे असं तुमच्या काहीच अपेक्षा नाहीत की त्याच्याकडनं बाबा त्यानं कंटिन्यू करावंच पुढे असं? हो, अशी काहीच अपेक्षा नाही. काय जमीन म्हणून त्या पोटापुरता आहे, दोघ जण आहे, भाऊ आहे, त्याच्यामुळे काय हे सगळं आमचं कुटुंब अजून एक ठिकाणी. आणि नाना बरेचसे कठीण प्रसंग येऊन गेले पण तुमच्या अर्धांगिनी आहेत म्हणजे काकी, त्यांचं मानसिक सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला? सपोर्ट भरपूर आहे आम्हाला, मानसिक सपोर्ट भरपूर आहे. कारण त्यांचं पण घरी जरी असलो नाही तरी बैलाला ओझं सुद्धा आणून टाकत नाही, सगळं तीच आणलं. कारण मी पाहिलं त्या दिवशी तुम्ही वाड भरून आणलं नाही, मका काढलेला गाडीतनं, अक्षरशः काकी म्हणजे काय म्हणजे लाज वगैरे न बाळगता अक्षरशः प्रामाणिकपणे सर्व कष्टान काम करतो. कष्टानं असतं काम. कुठला किती बैल मार्क आला तरी तिला बैल मारत विना काय नाही मारत. ते म्हणजे एक प्रकारचं असं ते म्हणतात ना सुपर पॉवर आले का तशा पद्धतीचे आहे. कारण असं क्वचितच जणांना किती शक्ती असते म्हणावं लागेल. कसं काय म्हणजे काय आवड पाहिजे, सगळ्या गोष्टीची आवड आहे तर सगळं आहे. हा, नादाशिवाय काय नाही या क्षेत्रात. नाद असला तर सगळं आहे. नाद असला तर सगळं आहे. नाना आता पुसेगावला काय मग कसं काय म्हणजे नियोजन कसं करणार आहे काय पुसेगावचं? काय पुसेगावला येणार आहेत, बुलढाण्याचा बाबा एक याचा आहे आपल्यापाशी. बर. भोंगा एक याचा आहे, त्यांचा दुसरा अजून एक बैल कुठला आहे, ती 2 बैल अशी 3 बैल आहेत. बर. आणि असं लक्षात आलं की गोटचा सर्जन भोंगाचा पायरा तुम्ही केलाय काय नियोजन? पहिरं नाही कोणाचा नाही. म्हणजे काय ते फेक न्यूज टाकतात वगैरे, त्यांना काय सांगेल? काय कोणी तसं काय कोणी लक्ष देणार? कसं आहे शेवटी बैल मालक पहिरं करणार, ती एकामेकाला सांगणार नाही ती. बरं. त्याच्यामुळे आपलं काय नसतं ऐकायची, असं म्हणले की तसंच हो म्हणायचं, त्याला होला हो म्हणायचं नाही म्हणून कोणाला म्हणायचं सांगणार. ते सगळ्या अफवा आहेत, सगळ्या अफवा आहेत. आणि माझ्या याच्या आयडिया नावाच्या फेक आयडी काढते ती कुणी काढू नका, मी डायरेक्ट कंप्लीट करेन त्याच्या. म्हणजे इन्स्टाची आयडी? इंस्टाच्या फेक आयडिया काढतात माझ्या नावा कोणी. तुमचं एकच मला वाटतं ऑफिशियल आयडिया आहे, ते बी पुतण्या पैसे आहे आमच्या. बाकी काय बी कोणी फेक आयडिया काढते, काय बी कोणाला मेसेज करतात, तसलं काय आमच्यातली पोरं एकही चॅटिंग करत नाही त्याच्या. म्हणजे तेवढी काळजी घ्यावी जे प्रेक्षक आहेत कोण आहेत ते. धन्यवाद नाना आपला वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नाव काय? बालू ड्रायव्हर. काय नाना चर्चा कशी कमी होती हो? काय ड्रायव्हर बरेचसे आहेत ड्रायव्हर, काय म्हणजे काय चर्चा काय कमी होती ड्रायव्हरांची? काय सांगाल ड्रायव्हर बद्दल? काय सांगाल? ड्रायव्हर केला की नवीन तयार झालाय, हे झालाय सनी मुश्रीफ. हा, म्हणजे आहे नानांच्या तोपेमधनं एक हळूहळू हिरे बाहेर निघतात म्हणावं लागेल 100%. काय सांगाल ड्रायव्हर बद्दल? कुठले गाव कुठलं आहे, काय कसं काय? माझं नाव बालू ड्रायव्हर राजवाडीकर, आटपाडी तालुक्यातला आहे. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचं टोक आहे राजवाडी गाव. ते म्हणजे कुणाला माहित नाही. राजवाडी म्हणलं का ते इकडे एक राजवाडी आहे कुठेतरी, त्या राजवाडीच वाटतं, पण मी आहे त्या राजवाडीच. का नाना म्हटले तयार केलंय काय, कशा पद्धतीने तयारी घेतली? आपल्याला म्हणजे 2 गुरु चांगले भेटल्यात, एक नाना आणि दुसरा शिवा ड्रायव्हर कुसमोड. काय काय म्हणजे अनुभव काय मिळतात म्हणजे असं सांगून? एकच आहे ना, मी शिवा ड्रायव्हरचं आमचं एकच म्हणणं आहे की कोणाचं चांगलं चाललंय, एखादा गाडी त्याची चांगली आणतोय, त्या गाडीकडे तुम्ही लगेच जाऊ नका, दुसऱ्याच्या पोटापाय देऊ नका. तुम्ही स्वतः गाडी तयार करा आणि ती गाडी पुढे न्या, पण अशी दुसऱ्याच्या हातातली वस्तू कोणाची घेत बसू नका. श्यामाचं त्यांना सांगणं आहे. शिवा ड्रायव्हर सांगून काय होते, सांगणं असतेच, पण प्रॅक्टिकल मैदानामध्ये बाबा एखादी गोष्ट चुकत असली ड्रायव्हिंग करताना तर नाना सांगतात का की बाबा काय चुकतंय तुझं? अशा पद्धतीने सांगतात काय कुठं काय चुकतंय काय ते सगळं सांगतात आपल्याला सर्व. म्हणजे असं काय नाही ती चूक परत पुढच्या आड्यात भरून काढायची. बर.
म्हणजे एखादी चूक आता घडली तर एखादा ती- बैल हा. कुठं पळत नसला इकडं एखाद्याला म्हणजे शेपटाला हातला चालत नाही बर. मग तसली जर चूक घडली चुकून तर मग ही परत सांगते तिथं तसं करू नको मग ती मग आज आता काय सांगलीच नाही आता काय तुम्ही हो. इकडे तिकडं सातारा भागात वगैरे दिसत नाही जास्त सातारा भागात इकडेच असतो कारण आमच्या इकडं आणि मग अख्ख्या गावात या अख्ख्या गावात मला एकट्यालाच नाद आहे हा. अख्ख्या गावात बैल आहे ती पण ते म्हणजे आज असणार की राव असं कसं अख्ख्या गावात मला एकट्यालाच नाद आहे बैलगाडी क्षेत्राचा नाद ही कुणाला नव्हता लागला होता 2-3 मित्रांनी हा. आम्ही घेतली दोघा ठिकाणी मिळून मग आता तुमच्या मुलं लागलं असेल की गावाला नाही अजून कोण नाही कारण माझ्यापाशी मी 2 घेतली मी स्वतः घेतली मी विकली कारण माझ्या संगच कोण येत नव्हतं मी एकट्यानं काय करायचं म्हणून मी विकून टाकली. धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.